जाणार आहे. विनंती करेल विनंती करेल गणेशजी काळे साहेब यांना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचे. रंगारी बदकचाल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लाडका लंबोदर त्याचे सरचिटणीस सन्माननीय गणेशजी काळे साहेब यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन गौरव करण्यात येतोय रत्नेश सिंग प्रिन्स याचा. खूप चांगला खेळ प्रिन्स यानं केला आणि ॲज अ कॅप्टन म्हणून त्याने जी काही भूमिका निभावली होती खरोखरच खूप चांगली होती. कारण 33 धावांचा बचाव या मैदानावरती तितका अवघड नव्हतं. त्याला सोपं करत असताना या तो किताब आपल्या कौशल्याच्या बळावर त्याने मिळवलाय. अभिनंदन रत्नेश. रंगारी बदक चाळीचा आला 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 लाडका लंबोदर आला 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 लाडका लंबोदर आला. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. 2 फलंदाज आलेले आहेत. एव्ही ग्रुपचे सर्व सन्माननीय अभिषेकजी उपाध्याय यांचा विशेष सन्मान इथे केला जाणार है. अभिषेक जी आपसे निवेदन है कृपया करके आप मंच पर आए, आपका सम्मान किया जाएगा. लंबोदर चषक लंबोदर बॉयज की तरफ से ही त्यांची संपूर्ण टीम इथे उपस्थित झाली आणि त्यांचा विशेष सन्मान केला जात आहे. एव्ही ग्रुप ज्यांच्या माध्यमातून आपण बघू शकता या टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान या लंबोदर बॉयज आयोजित लंबोदर चषकामध्ये केला जातोय. लंबोदर चषकाचे मुख्य आयोजक विशू गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना धन्यवाद साहेब. आपण आपला अमूल्य वेळ काढून इथे उपस्थित झालात त्याबद्दल आपला मनापासून आभार. चला मॅचला सुरुवात म्हणजे आमचे ऑफिशियल पंच आणि डीजे मयूर सुद्धा ऑन झाला. पॉवर प्ले इज ऑन. 2 विनर संघ दरम्यान जी मॅच आपल्या भेटीला आले या ग्रुप बी मधून. तिकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिले षटक मार्गस्थ आणि आकाश पहिला बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. येस चेंडूला अडवलंय. डॉट बॉल निर्धाव चेंडू पहा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तुषार किणी जतीन पाटील 2 विनर संघादरम्यान मॅच जे आपल्या भेटीला आले या लंबोदर चषक 8व्या पर्वामध्ये आपण आहोत. ग्रुप ए मधून आपण बघितलं दोन संघ जे क्वालिफाय झाले त्या संघाचं नाव होतं अष्टविनायक विरार, त्यानंतर तेजस 11. समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवला गेलाय सिंगल साठी. पहा पॉवर प्ले षटक ऑन आहेत. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 धाव धावपलकावर धावांचा श्री गणेश होत असताना आतापर्यंत गुरुदत्त मनलपडा संघाचा आकाश पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला. चेंडूला ड्राईव्ह केले पुन्हा एकदा. चेंडू संघासाठी. पहा दोन्ही संघासाठी मॅच महत्वाची. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली उद्यासाठी क्वालिफाय होणार आहे. हरणाऱ्या संघाला एक संधी मिळणार आहे. त्यामुळे आता ती सुरुवात दोन्ही संघाला आता करावी लागणार. बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न फसलाय. स्कॅर नव्हतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे त्यामुळे निर्धाव चेंडू डॉट बॉल येतोय. चार चेंडूचा खेळ झाला. 2 धावा धावपलकार. मोठा फटका मारायचा प्रयत्न. टायमिंग नव्हतं. चेंडू पाठीमागे निघून गेला तोपर्यंत 1च धाव. येस 1 to go. कॉल आमच्या अजित निगम सरांनी दिला गेलाय.
आणि आकाश सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साइडला. येस क्रॅकिंग स्ट्रोक. ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू सीमा कप्पार लंबोदर चषक चौकार 4 धावा. आया हूँ आज मैं लेके जाऊंगा दिल तेरा. रोके कोई मुझे टोके कोई मुझे दूंगा उसे जहां से मिटा. मुकाबला मुकाबला लैला ओ लैला मुकाबला सुभान अल्लाह लैला ओ लैला. थँक्यू. पहा पहिल्या षटकामध्ये बरंच काय घडलं. या अगोदर शांत ठेवलं होतं पहिल्या 5 चेंडू मध्ये, परंतु शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला ऑन साइडला. जतीनच्या बॅट मधून चौकार आला आणि 7 धावा आतापर्यंत धावपळ करत. मयूर पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल बॅक गेला. टॅप केला चेंडूला. ड्राईव्ह केला गेलाय. फील्ड होईपर्यंत रन कंप्लीट. 1 धाव धावपळकावर. 8 धावा धावपळकावर ते आहेत. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. दुसरा षटक मार्गस्थ आहे. पाणी द्या पाणी. Running with King Kong, bullets rain down like it's thunder. Ready or not, she got the Glock, she'll put you under. You know we game time on the front line till it's over. Deep in the trenches for ya, like a soldier. Running with King Kong, bullets rain down like it's thunder. Ready or not, she got the Glock, she'll put you under. You know we game time on the front line till it's over. Deep in the trenches for ya, like a soldier. Running with King Kong, bullets rain down like it's thunder. Ready or not, she got the Glock, she'll put you under. You know we game time on the front line till it's over. Deep in the trenches for ya, like a soldier. खेळ झाला गेलाय. ऑल सेट सर्व काय आता ठीक आहे. मयूर पाटील सज्ज होतोय. 8 धावा धावपळकावरती पुन्हा एकदा जतीन पाटील समोर. हो कुठे आहे येस आतमध्ये आहे असं आमच्या ऑफिशियल पंच सांगतायत. असं वाटलं होतं बराच बाहेर आहे, परंतु टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि रिव्ह्यू घेतला गेलाय वाईट साठी. येस आमचे
पाटील नेटवर्कवर आपण पाहू शकतात. टप्पा पडल्यानंतर चेंडू कुठे आला, कधी आला, सर्व गोष्टी पाहिल्या जात आहेत आमच्या मुख्य स्क्रीनवर पाटील नेटवर्कवर. आणि येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. मयूर पाटील पुन्हा एकदा 8 धाबा धावपल कव्हर. मोठा फटका मारायचा प्रयत्न आता बाहेर आहे असं आमचे अजित निकम सर सांगतायत. आणि वाईट चेंडू घोषित केला गेलाय. 9 धाबा धावपल करते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पहा, पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर फक्त शेवटच्या अंतिम चेंडू चौकार आला होता. त्यानंतर आता मयूर पटेल जबाबदारी उचलली. ऑन साइडला ड्राईव्ह केलंय चेंडूला. येस, चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या विकेटचं बदन गॉन. मैं डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्दा वाले चले रंग जमा दे हमके बने सभी मत वाले. मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे, इन हाथों पर मैं चांद रखूं, इस मांग में भर दूं तारे. हेलो हेलो तू फ्लोर पे जब है आई येलो येलो बड़ी सॉलिड. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतं मिस्टर सुशांत पाटील. रचित पाटील आला गेलाय. मयूरने ब्रेक थ्रू आणून दिलाय. पहा, ओ पुन्हा मिस. काय जबरदस्त गोलंदाजी आहे पहा. आता अजित निकम सर सुद्धा माझ्या दिशेने वळतायत, बघतायत. काय जबरदस्त गोलंदाजी आहे पहा. 4 चेंडू मध्ये फक्त 2च धावा आल्यात. 1 गडी बाद. 9 धावा धावपल करतायत. 1.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. गुरुदत्त मोनेलपाडा संघ ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगल साठी. पहा, पहिले षटक सोडता आता मयूरने सुद्धा ती जबाबदारी उचलली होती. नक्की का त्या जबाबदारीमध्ये फक्त 3च धावा या षटकामध्ये आल्या गेल्यात. येस, 1 टू गो असं आमचं अजित निकम सरांनी सांगितलंय ना. 10 धावा धावपल करतायत. काय जबरदस्त षटक आहे. फक्त 3 धावा आल्या त्या षटकामध्ये. सर्कलच्या मैदानामध्ये पूर्णपणे थांबून ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत मयूर पाटील कडून झाला गेलाय. ओ वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. बॅट आणि बॉलचा संपर्क निर्धाव. 2 षटकांचा खेळ संपतोय. 10 धावा धावपल कर. या ऐकूया डीजे मयूरला. थँक्यू. इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा केला जाणार आहे. DCC नवापूर समोर साईबाबी आणि दोन्ही कॅप्टननी इनिंग ब्रेक मध्ये टॉस कपाच्या दिशेने दाखल व्हायचं आहे. जिकडे नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. रोहित आला गेलाय. रोहित यादव 3रा षटक मार्ग. पहा, इकडून आता येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावा बनवायच्या आहेत. 2 विनर संघ समोरासमोर आहेत या ग्रुप मध्ये, जिकडे पहिल्या मॅच मध्ये जिंकून समोर आल्यात. परंतु आता थोड्याशा अडचणी वाढल्यात. फक्त 10 धावा धावपळ करतायत. आता येणाऱ्या 2 षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ राहणार आहे आणि किती धावा बनवायच्या आहेत, या सर्व गोष्टींचा आता विचार करावा लागणार आहे 2 बॅटरला. कारण खूप महत्वाचे विकेट जतीनला सुद्धा बाद व्हावं लागलं होतं. आता तुषार आणि रचित वरती जबाबदारी आली गेली संघाची. रोहित यादव 3रा षटक मार्गस्थ. पहिला बॉल. 10 धावा आतापर्यंत धावपल कव्हर. हो, फुल टॉस चेंडू टोला लागलाय आणि डायरेक्टली चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एका विकेटचं बदन. रचित बॅक टू द पवेलियन गॉन.
मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. पहा काय जबरदस्त गोलंदाजी आहे. पहिल्या 2 गोलंदाजांनी सुद्धा त्याच प्रकारचं काम आता आलेल्या रोहित यादवने सुद्धा केलं गेलंय. हो बॅकफुटला वेट वॉच 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला सीमार गप्पार लंबोदर चषक चौकार 4 धावा. ओ कुड़िए व्हाट टू डू ओ हो गई मुंडे दी पतंगा वारगी तू एवें उडदी ओ हो गई मुंडे दी. थँक्यू. कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला पहा. वेट वॉच भरपूर वेळ आणि 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेलाय. 14 धावा फलकावरती. पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय. हो पुन्हा तोच प्रयत्न होता परंतु आता थोडस वलन घेतलं नाही. आणि कौस्तुभ तुम्ही सांगितलं की 2 खेळाडूंच्या मधून गेलाय. आता जी स्थिती आहे गुरुदत्त मनोल पाटेची त्याला बघताना त्यांना मधूनच मार्ग काढावा लागणार आहे. इथून तुम्हाला मार्ग नाही काढला तर मॅच कदाचित तुमच्यापासून लांब होईल आणि त्यामुळे धावा बनवाव्या लागणार आहेत. मध्ये क्षमता आहे परंतु रोहित यादवने सुद्धा चांगली कंबर कसली आहे. आता स्क्वेअर करत असताना चेंडू बॅटची काढा घेऊन गेलाय स्क्वेअर ऑफ द विकेट आणि तोपर्यंत एक डाऊन कंप्लीट केली जाते. 4-15. पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहित यादव. ओ क्लीन बोल्ड बॅकफुटला गेले परंतु चेंडू खालीच राहिला. ज्या प्रकारची उचली घ्यायची होती त्या प्रकारची घेतली नाहीये. नकीरकर मैदान सोडावं लागेल. तुषार किनी बॅक टू द पवेलियन गॉन. बघा या चेंडूमध्ये नक्की काय होतं. फुलॉर लेंथ होता पुढे हाताळलेला चेंडू होता आणि त्या चेंडूला रोहित यादव ज्या वेळेला चेंडू टर्न करतात त्यावेळेला वळण नाही घेत ड्रिफ्ट होतात म्हणजे गरकन गिरकी घेतात आणि ते गरकन गिरकी घेणाऱ्या चेंडूवरती तुम्ही बॅकफुटवरती जाऊन खेळू शकत नाही आहात. तीच चूक केली तुषार किनीनं आणि त्याला मैदान सोडावं लागतंय. क्लीन बोल्ड म्हणजे त्रिफळाची चरपानी फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज सुशांत पाटील मैदानाच्या दिशेने येतोय. चला आता नवीन बॅटर सुद्धा दाखल झाला गेलाय. ओ ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगल साठी. पहा या अगोदर चौकार आला होता विकेट आले सिंगल आले बरंच घडलंय. या 3ऱ्या षटकामधील 3 षटकांचा खेळ संपतोय. 16 धावा दापलकर. या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया. दमदार आयोजन चांगलं मैदान आणि जत्रा नेहमी बाहेर ठेवायचं म्हणजे काय भांडणं झाली तर आपल्या गावाला नको आणि कोण ओळखीचा भेटला जाता घरी जेवायला नको चहा न्यायला नको म्हणजे बाहेरच्या बाहेर बरं म्हणजे जत्रा आणि मैदान मॅच ना नेहमी लफडी झाली ते बाहेरच्या बाहेर. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. आता 16 धावा धावपळ करतायत. काय इकडून 26-28 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे की काय. परंतु आबिब शेख शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये समोर सुशांत. पहिला बॉल ड्राईव्ह केला चेंडूला फेकी झाली गे. ओ बॅकअप चांगला होता ठीके. केदार कडून चेंडू सुटला होता परंतु पाठीमागे विवेक पांडेने चांगला बॅकअप दिला होता त्यामुळे फक्त एकच धाव आली गेले. 17 धावा धावपलकावर आहेत. शेवटचे 5 चेंडूचा खेळ शेष 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. एखादा चौकार येणं गरजेचं आहे. आता सर्कलच्या मैदानावर या धावा पुरेशा नाही आहेत. जर का या मॅच मध्ये राहायचं असेल तर किमान 35, 30, 25, 30 येणं गरजेचं आहे शेवटच्या अंतिम षटकामध्ये. ओ कट करण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल निर्धाव चेंडू. आता कट ज्या प्रकारे करायचा होता ती कटकट वाढताना दिसते. 17 वरती धावफलक आहे. इथून जर का 2 बाउंड्री झाल्या तरी सुद्धा मजा येईल. जर का फ्लॅशबॅक म्हणजे थोडा मागे जर नेलं कौस्तुभ तर तिथे 33 धावांचा बचाव आपण बघितला आणि तो बचाव बघत असताना लेग स्टंपच्या बाहेर तो बचाव ज्या वेळेला केला गेला तो बचाव करत असताना जी गोलंदाजी केली होती किंवा फलंदाजावरचा जो कंट्रोल दिसला होता तिथे खेळपट्टीने सुद्धा मदत केली होती. या गोष्टीला बघताना इथं रनबॉलच्या वरती जर का एखाद्या चौकाराची जरी मॅच बनली तरी सुद्धा मजा येईल. येणं गरजेचं आहे. इकडून आता चौकार तो आणून देणार कोण हा सुद्धा प्रश्न आहे. ओ पुन्हा तोच प्रयत्न कट करण्याचा वेगाने निघून गेला पाठीमागे चेंडू. नाही इथे 2 गोष्टी आहेत. तुम्ही पुढच्या चेंडूला मागे नाही घेऊ शकत मागच्या चेंडूला पुढे नाही घेऊ शकत. पुढच्या चेंडूला मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न कदाचित रोहन पाटीलला इथं अंगलेटेलाचा आल्यासारखं दिसतंय म्हणूनच निर्धाव चेंडूची जी सांगताय ती होताना दिसते. बघा पुढचा चेंडू होता त्याला शेवटी दिशा देत असताना एका धावाने स्ट्राईक रोटेट केले. सुशांत कडून आशा आहेत अपेक्षा आहेत. आता अपेक्षाप्रमाणे खेळ करतो की नाही हे पाहणं रोचक ठरणार आहे.
4-19 धाबा धप्पल करतात. अभिषेक काय जबरदस्त षटक. आता शेवटचे 2 चेंडू काय कडून एखादा मोठा फटका मारायचा होता. स्वतः अडवलाय, स्वतः घेतलाय, स्वतः लावलाय आणि रोहनला मैदान सोडावं लागलंय. गॉन. दूध की सफेदी निरमा से आए, रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए. वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा. थँक्यू डीजे. आणि ती सफेदी केव्हा आली माहितीये का? ज्या वेळेला लंबोदर चषकामध्ये व्हाईट ट्रॅक कंपल्सरी केली त्यावेळेला घरी ती सफेदी आली आहे. त्याची आठवण मयूरला आता झाली आहे निर्माच्या ऍडने. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू गॅप मधून नाही जाताना दिसत आहे. 1 धावेसाठी खेळला गेलाय. चांगली फिल्डिंग आकाशने केली. 4 षटकं संपली. 20 धावा धाव फलकावरती आणि 21 लक्ष ठेवलं गेले साई श्रद्धा या संघासमोर. चला दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाणार आहे. सायबा बी विपक्ष DCC नवापूर या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचंय. सन्माननीय उमेशजी जाधव साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते. मी विनंती करेल उमेशजी जाधव साहेबांना की आपण मंचावर येऊन स्थानापन्न पाहिजे. या दोन्ही कर्णधार आलेले आहेत. मी मंचावरील उपस्थित मान्यवरांना विनंती करेल की आपण टॉस साठी यायचं आहे. चला आदरणीय उमेशजी जाधव यांच्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. तर उमेशजी जाधव विनंती की आपण टॉस बॉलच्या दिशेने दाखल आपल्या शुभस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस. 2 संघ DCC नवापूर समोर साईबाबी. टॉस आपण करतोय जिकडे 2 कॅप्टन DCC नवापूर समोर साईबाबी आणि उमेशजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस जिंकला काय निर्णय क्षेत्ररक्षण. खूप साऱ्या शुभेच्छा मामा तुला. तर अहवाल असा की टॉस जिंकला साईबाबी संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले DCC नवापूर या संघाला. पहा मैदानाच्या आतमध्ये 21 धावांचा पाठलाग आहे. धावांचा बचाव की पाठलाग. आमचे 2 समालोचक जोडले गेले. घेऊन जातो डायरेक्टली कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. थँक्यू.
हाल चेक क्लोज आहे. एसटीला बॉल कधी लागला, बॅट कुठे होती? बघा स्क्रीनवरती दाखवलं जाते नक्की काय घडलं होतं. कॅमेरा मोशन मध्ये होता आणि शाबास करके तालिया बज रही है. आता ते शाबासकी कोणाला द्यायची कोणाला नाही. आता आमच्या दोन्ही पंच टेन्शन मध्ये. हर्षित घरतकर जर का कोणी लक्ष टाकलं तर त्यांचा स्वतःचा डिसिजन विसरायला लावेल. बघूयात नक्की काय निर्णय येतोय. इथे आढावा लागणार आहेत. बघा एका अर्थी साई श्रद्धाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे, पण दुसऱ्या बाजूला ऍडव्हान्टेज ज्या रनबॉल इक्वेशनच्या आतमध्ये 4 धावांचा जो काय गॅप आहे किंवा 4 चेंडूचा जो गॅप आहे त्याला कव्हर करण्यासाठी हे षटक खूप महत्वपूर्ण राहू शकतं. नक्कीच मनीष या खेळाडूमध्ये त्या प्रकारची क्षमता देखील आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला आयुष होता. आज स्वतःला अगदी झोकून देण्याचं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण गुरुदत्त क्रिकेट क्लबचा संघ पाहायला मिळतोय. नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी अडवल्या जातात. 8 धावा आतापर्यंत धावफलकावर. आणि असं झोकून दिल्याशिवाय तुम्हाला मॅच मध्ये परत सुद्धा येता येणार नाहीये. रिव्हर्सचा अटेम्प्ट, चेंडू अडवला गेलाय. हो चांगली फिल्डिंग सुमित. अडवलं गेलं चेंडूला, बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडूला अडवलाय, फेकी वेगानं, हो रनआउटची संधी मिस. दुसऱ्या चेंडूवरती प्रिन्स सारख्या खेळाडूचा इथे धावचीच्या रूपाने हे जीवनदान देणं अडचणीला वाढवताना दिसणार आहे. बघा जतीनने व्हेरी क्विक चेंडूला अडवलं, फेकी केली, परंतु चेंडू गॅदर करता आलेला नाहीये. आणि भरत खरं तर एक संधी मिळते. हा संधीचं आता सोनं करणं तितकंच गरजेचं असेल. थोडंसं आपण पाहायला गेलं तर सामन्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये चुकी आणि त्या कारणास्तव धावफलक आतापर्यंत 10 धावा या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. रिव्हर्स अटेंड यावेळेला प्रयत्न चांगला होता. कौतुक आहे ज्या प्रकारची फिल्डिंग होते त्या फिल्डिंगला बघताना या लो स्कोरिंग मॅचला वाचवण्यासाठी जे काही जान झोकली जाते त्याचं कौतुक आहे. बघा इथे काही असे चान्सेस तुम्हाला असणार ते तुमच्यापासून लांब असतील, पण आता त्या चान्सेसना तुम्हाला कन्वर्ट करावं लागणार आहे तुमच्या त्या झेल किंवा विकेटमध्ये. तुम्हाला ते चान्स का आपल्या बाजूने झुकवायचे. हो मागे स्कूप खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. आयुष काय जबरदस्त फिल्डिंग, शानदार फिल्डिंगचा नजारा. चेंडूला अडवलंय, 1 धाव येते. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले 12 वरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये धावांची गरज आहे 9. मजा येणार आहे या मॅचला. दादाचा हटके काम, दादानी केलाय मार्केट जाम, दादानी केलाय मार्केट जाम, दादानी केलाय मार्केट जाम. आहे समाजसेवक त्याचे विचार. थँक्यू. आणि जसं इथं डीजे मध्ये गाणं वाजलं ना तर विशुदादाने मार्केट जॅम केलाय, तसा हा जॅम करावा लागणार आहे आता गुरुदत्त क्रिकेट क्लबला. गुरुदत्त क्रिकेट क्लबला तो फिल्डिंगच्या द्वारे जॅम करावा लागणार आहे जेणेकरून साई श्रद्धा संघ थोडा धावांपासून लांब राहील. परंतु विवेक पांडे, रत्नेत सिंग गेले मागील 5, 6, 7 वर्षाचा ग्राफ जर बघाल तर ह्या दोघांनी अनेक वेळा ऍज अ ओपनर म्हणून पार ती सेंट्रल पार्क पासून झालेली सुरुवात साई श्रद्धापर्यंत येऊन यांची थांबली आहे. म्हणजे या दोघांमधलं बॉन्डिंग खूप चांगलं आहे, दोघांमधलं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. त्यामुळे या पार्टनरशिपला भेटणं ही साई श्रद्धाची सर्वात मोठी गरज आहे. आणि भरत सर यंदाच्या सीझन मध्ये लहरामध्ये हा संघ ज्या प्रकारचा खेळ करतोय, मग वसई चॅम्पियन ट्रॉफी असेल, SPL सारखी स्पर्धा आहे, अतिशय बहरदार खेळ. एक लहरामध्ये आपण पाहतो दुसरीकडून कुमार गावड ह्या धावांना रोखवल्या जातील काय आता लक्ष धावफलकावर आपण पाहतोय.
निर्धाव चेंडू, पहिला चेंडू, प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे. सामना अजून देखील जिवंत आहे भरत सर. नाही जिवंत आणि या सामन्यामध्ये आता या मॅचला कितपत लांब न्यायचं हे साई श्रद्धावरती आहे. साई श्रद्धाने जर का या मॅचला इथून पुढे शेवटच्या षटकापर्यंत नेलं, 6 चेंडू 5 किंवा 6 चेंडू 4 वरती मॅच जर येऊन थांबली तर ही मॅच चांगली रंगेल. कुमार गाबड ओ यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर. पहिला चेंडूवरती केलेली मेहनत त्याच्यावर ते पाणी या वाईटने फिरलंय. नक्कीच अतिरिक्त धावा यावेळेला खरं तर ही डोकंदुखी असेल. ऑलरेडी आपण पाहतोय दुष्काळात हा 13वा महिना असेल. समाजसेवक अक्षय कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल अक्षय कांबळे यांना की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. लंबोदर चषक या स्पर्धेच्या वतीनं, लंबोदर बॉईजच्या वतीनं सन्माननीय अक्षयजी कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल अक्षयजी कांबळे यांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. दीपक ठाकूर त्यांच्या साथीनं आहेत. मी विनंती करेल दीपक आपण सुद्धा मंचावरती यायचंय. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आता येणारे 9-6च इक्वेशन आहे. पार्टनरशिप पुन्हा एकदा बिल्ड केली जाते. आतापर्यंत संयमी, शांत, सर्व काही खेळ. लोअर फुलटचचा चेंडू पुन्हा एकदा मिस होतोय. काय सामना रंगतोय. इस की टँटा फीस, कारण इथं मॅच आता 8 चेंडू आणि 6 धावांवरती येऊन थांबले. हे 2 चेंडू निर्णायक आहेत. मृदुल या 2 चेंडूवरती जर का कुमार गावडने आपला कंट्रोल चांगला दाखवला, मजा येणार या मॅचला. नक्कीच शेवटचं षटक जतीन पाटील आहे, ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. परंतु ह्या वेळेला पुन्हा एकदा धावचीची संधी असेल का. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 7-5 इक्वेशन आहे. एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, सर्व काही. थँक्यू. संघर्ष, नाट्य, आता इथे नाट्य नाही नाटक. काय करायचे ते विचार तुम्ही करा. परंतु 7-5-5-7, 7 का 5, 5 का 7. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला. आयुषने फेकी सुद्धा केली आहे. रनआउटची संधी. ओहो, बाल बचे. आणि हे बचावल्यानंतर 6-4च्या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. कुणी विचारही केलेला नाहीये की या सर्कल फॉर्मॅट मध्ये 33चा बचाव होऊ शकतो. कुणीही हा विचार केलेला नाहीये की इथे 21 धावांचा पाठलाग करत असताना इतकी मोठी दमछाक साई श्रद्धा सारख्या संघाला होऊ शकते. हे होऊ शकतं, हे घडू शकतं आणि म्हणूनच 6-4 सुद्धा वाचू शकते. आणि हे वाचणार त्या अगोदर आम्ही वाजवण्यासाठी जातोय डीजे मास्टरकडे. तिथे एक चांगलं गाणं वाजणार आहे. सुशांत पाटील याच्या पहिला चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. सुशांत आणि चेंडू मागे निघून गेला. नो +4 मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकला साई श्रद्धा या संघानं. संघर्ष करण्या अगोदरच गुरुदत्ताला पराभवाला सामोरं जावं लागतंय आणि हा सामना सहजरित्याने जिंकत असताना उद्याचं तिकीट साई श्रद्धा या संघाने मिळवलंय.